अगदी 20 मिनिटात गव्हाची खीर तयार करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. 1 वाटी गहू मी रात्रभर भिजवून ठेवले आणि अगदी मऊसूत भिजलेला आहे. त्यासाठी मी 1 वाटीच्या नुसार 7 वाटी पाणी कुकरमध्ये घेतलं आहे. गरम झाल्यानंतर जे आपण भिजवून घेतलेलं गहू आहे ते स्वच्छ धुवून कुकरला लावायचं. 7 शिट्टी घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यात घालण्यासाठी ड्रायफ्रुट्स आणि थोडेसे खोबरे बारीक कट करून घ्यायचं. इलायची पूड, सुंठ वगैरे घ्यायचं. आणि आता बघू शकता तुम्ही किती मऊसूत आणि खुसखुशीत आपली गहू शिजून झालं आहे. आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे तूप घेतलं आहे त्याला फोडणी देण्यासाठी. आणि मी जी गहू शिजलेली आहे आपली त्याला मी पातेल्यामध्ये घालून व्यवस्थित मी एकजीव करून घेतलं आहे. आणि 1 वाटी गव्हाला 1 वाटी गूळ घेतला आहे. गूळ मी बारीक कापून घेतला आहे जेणेकरून तो मिक्स होण्यासाठी आणि विरघळण्यासाठी जास्त टाईम लागणार नाही. आता गूळ ॲड करून त्याला कंटिन्यू चमचा हलवत राहायचं आहे आपण भांड्यामध्ये, जेणेकरून आपली खीर खाली पातेल्याला लागणार नाही. मी आता कंटिन्यू त्याला फिरवत राहीन आणि त्यामध्ये ह्याच पॉईंटला आपल्याला ड्रायफ्रूट आणि खोबरे ॲड करायचे, जेणेकरून ते खूप खीर शिजून तयार होईपर्यंत काजू बदाम आणि खोबरं मऊ होतील आणि आपल्याला खाताना कचकच लागणार नाही. आता मी यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि इलायची पूड आणि आपले जे आपण खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते ॲड करून घेणार आहे. त्याने काय होतं की एकदम खिरीला एकदम चव येते आणि एकदम चव एन्हान्स होते. ह्यामध्ये तुम्ही सुंठ थोडंसं किसून घालायचं आणि इलायचीसोबत बडीशेप पण थोडंसं वाटून घातलं की त्याचे पण फ्लेवर छान येतं. आता मी कंटिन्यू स्टर करून घेतलं. गूळही विरघळलं आहे आपलं. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती एकदम अगदी छान झाली आहे. जास्त पातळही नाही झाली आणि जास्त घट्टही नाही झाली आहे. थोडंसं सैलच ठेवायचं, कारण खीर जशी थंड होते ती तसं घट्ट होत जातं. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.